समर्थ श्रीराम. दशक 2 समास 5. रजोगुण लक्षण. जगामध्ये जे जे आकाराला येतं ते त्रिगुणांचं बनलेलं असतं. त्रिगुणांचं बनलेलं असतं म्हणजे कोणते? ते त्रिगुण म्हणजे 3 गुण. तर ते 3 गुण आहेत सत्व, रज आणि तम. सत्वगुण यामध्ये काय असतं? तर यामध्ये असतो प्रकाश म्हणजेच ज्ञान, शांती, समाधान, निस्वार्थ प्रेम आणि करुणा. हे सत्वगुणामध्ये प्रकर्षाने दिसून येतं. रजोगुणामध्ये काय असतं बरं? तर रजोगुणात असते वासना, धडपड, खटपट, उद्योगीपणा, लढाऊ वृत्ती. ही रजोगुणामध्ये असते. आणि तमोगुणामध्ये काय असतं? आळस, निद्रा, स्तुती, जडत्व, मोह. पण प्रत्येक माणसामध्ये हे 3ही गुण असतातच बरं का. कमी जास्त प्रमाण असेल पण असतात. आणि त्यातही ज्याचं प्राबल्य जास्त तसा तो मानला जातो. म्हणजे कसं? तर रजोगुणी माणूस धडपड्या असतो, उद्योगी असतो. ते काही वाईट नसतं, पण या गुणांचा तो दुरुपयोग करतो ते वाईट असतं किंवा ते अयोग्य असतं. रजोगुणी माणूस माझं, मी अशा ममत्वाच्या बंधनामध्ये सापडतो. कुठे त्यागावं हे त्याला कळत नसतं. केवळ हाडूक चघळणाऱ्या त्या कुत्र्यासारखी त्याची गत होते. म्हणजे कसं? दातातून येणाऱ्या रक्ताला ते हाडूक समजतो तोच कुत्रा आणि चवीने खात राहतो. म्हणजे त्या रजोगुणी माणसाला वाटतं माझ्या वाचून सर्व जग अडेल अशी त्याची पक्की धारणा झालेली असते. दुसऱ्याला टाकून बोलण्यात त्याला फार शहाणपण वाटतं. देवाचं काम करायला मात्र त्याला फार लाज वाटत असते. दान धर्म, तीर्थ, अतिथी अभ्यागत तो काही जाणतच नाही. प्रपंचातील नित्य नव्या आव्हानांना तो तोंड देतो, थकतो सुद्धा, शिणतो आणि अखेर परोपकार न करता तो मरून जातो. जगज्जेता अलेक्झांडर याचं उदाहरण आहे. अतिशय पराक्रमी, जग जिंकण्याची अपेक्षा ठेवून निघालेला, वर्षानुवर्षे लढाया त्यांनी केल्या खऱ्या, जिंकला सुद्धा. अखेर सैनिकांनी सुद्धा लढ्याला नकार दिला. त्यांचं मनोबळ त्यांनी वाढवलं, नव्याने अनेक गावं पादाक्रांत केली, पण जग काही त्याच्या कवेत आलं नाही. तसाच तो मेला. अशाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी आपण जे अचाट प्रयत्न करतो ते अलेक्झांडरलाही मागे टाकणार आहेत. संतांना माहीत असलेल्या शाश्वत सुखाकरता आपण कधीच धडपडत नाही. रजोगुणाचा हा सुयोग्य वापर करून घ्यायचा असतो. आणि हा पुरुषार्थ ज्याला जमला ना किंवा ज्याला साधला तो सत्वगुणाकडे झेपावलाच म्हणून समजावं. आजची स्टार नोट काय सांगते? प्रपंच मनापासून करावा, पण मनात प्रपंच नसावा. श्रीराम समर्थ श्रीराम.